नमस्ते बालमित्रांनो, आज आपण या ठिकाणी इयत्ता 4च्या पाठ्यपुस्तकातील शाब्दिक उदाहरणे हा घटक शिकणार आहोत. शाब्दिक उदाहरणामध्ये जसं की आपण पाठीमागच्या तासाला पाहिलं की एक शाब्दिक माहिती दिलेली असते आणि त्याच्या अनुषंगाने आपण काय करायची असते, क्रिया करायची असते. ठीक आहे. बाबुरावांनी त्यांच्या मळ्यात मोसंबीची 143 व चिकूची 156 झाडे लावली, तर त्यांनी एकूण किती झाडे लावली असा प्रश्न दिला, असं उदाहरण दिलेलं आहे. बघा आता मोसंबीची झाडे किती आहेत परी? ठीक आहे. चिकूची झाडे किती आहेत नावेद? ठीक आहे, 156 ही चिकूची झाडं आहेत. आता या दोन्हीची म्हणून काय करायची, आपल्याला बेरीज करायची, कारण ते काय करायला म्हणलेत, एकूण म्हणलेत. बघा जी माहिती दिली ती माहिती लिहून घेतली आपण. मोसंबीची झाडे 143, चिकूची झाडे 156 आणि दोन्हीची मिळून जी बेरीज येईल ती असलेली एकूण झाडे. मग उत्तर कसं लिहिणार आपण? बाबुरावांनी त्यांच्या मळ्यात एकूण 299 झाडे लावलेली आहेत, असं उत्तर त्या ठिकाणी खाली लिहायचं.